नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 10 ऑक्टोबर सायंकाळचे 6:30 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. त्या अगोदर काल सकाळ 8:30 ते सकाळ 8:30 दरम्यान नागपूर, त्यानंतर इकडे चंद्रपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागामध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. बाकी राज्यात इतर ठिकाणी पूर्णतः हवामान कोरडे होते. मान्सूनची माघारसुद्धा राज्यातील काही भागातून झालेली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हे भाग. अमरावतीच्या पश्चिम भागात अकोला असेल, बुलढाणा असेल, जालना, छत्रपती संभाजीनगर जे काही भाग आहेत, अहिल्यानगर आणि अलिबाग इथपासून जे उत्तरेकडील भाग आहेत, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, तर या भागातून मान्सूनची माघार झालेली आहे. तुम्ही बाष्पची इमेजला पाहू शकता की या भागातील बाष्प हे कमी झालेलं आहे आणि येत्या 3-4 दिवसात राज्यातील राहिलेल्या भागातूनही मान्सून माघारी जाणार आहे. आणि त्या 3-4 दिवसात पाऊस मात्र होणार नाही. जरी मान्सून माघार गेली नसली इतर ठिकाणाहून तरीसुद्धा पावसाचा अंदाज नाही. आणि जर आपण पाहिलं की मान्सून गेला म्हणजे त्यानंतर पुन्हा पाऊस येणारच नाही का, तर तसं नसतं. त्यानंतरसुद्धा पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या उत्तरेकडचे कोरडे आणि थंड वारे राज्याकडे वाहत आहेत. याचा आणि थोडंसं विदर्भाच्या आसपास एक जोरशेचं किंवा एक हवेची खंडितता अशी किंवा अस्थिरता निर्माण झालेली आहे. त्यामुळे गोंदियाच्या आसपास थोडासा दुपारी पाऊस गडगडाटासह पाहायला मिळाला. इकडे दक्षिणेकडे थोडंसं पूर्वेकडचे वारे आहेत, त्यामुळे दक्षिण कोल्हापूरच्या आसपास ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. मात्र विशेष पाऊस होत नाही आहे राज्यात. जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर गोंदियाच्या काही भागांमध्ये जो पावसाचे ढग होते ते आता इकडे मध्य प्रदेशचे सरकलेत. बाकी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूरकडे ढगाळ हवामान आहे. मात्र या ढगांमधून पावसाचा काय अंदाज नाही. रात्री कुठेही त्यामुळे पावसाची शक्यता नाही. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीकडे सुद्धा ढगाळ हवामान आहे. मात्र याही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज नाही. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या गोंदिया, गडचिरोली, भंडारा स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगड होऊ शकतो. ही शक्यता कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बेळगाव, सातारा, रत्नागिरी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच गडगडाट होऊ शकतो. अन्यथा पावसाचा काही विशेष अंदाज नाही. हवामान विभागात जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. इतर ठिकाणी कसलेही इशारे नाहीत. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.